नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 31 डिसेंबर भागामध्ये सकाळी अक्षरा तुळशीची पूजा करत असते आणि म्हणते, असं कधीच वाटलं नव्हतं की मी अशा पद्धतीने माहेरी येईल. मी रात्रभर अधिपतींच्या फोनची वाट बघितली, पण त्यांनी काय फोन केला नाही. किती दिवस झाले मी त्यांच्याशी बोलले नाही. आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण होत नाही, पण भुवनेश्वरी मॅडमचा विषय आला की अधिपती कुणाचंही ऐकत नाही. हा गुंता जरा जास्तच वाढत चालला आहे. हा वेळी सोडवलं पाहिजे आणि यासाठी देवा तू माझ्या पाठीशी राहा. तेवढे विद्या म्हणते, अक्षरा तुझ्या डब्यासाठी कुठली भाजी करू? अक्षरा म्हणते, कुठली पण कर. ती विचारते, चहा घेणार की कॉफी? अक्षरा म्हणते, काही पण चालेल. विद्या म्हणते, अक्षरा तुला काय प्यावंसं वाटतं? ती काहीच नाही. मी करू का? ठीक आहे, मीच करते. विद्या म्हणते, अक्षरा सगळ्यात महत्त्वाचं तुला पौष्टिक खायचं, आराम करायचा आणि आनंदित राहायचं. तू ना अक्षरा मला फक्त ऑर्डर सोडत जा. आई मला हे खायचं, आई मला ते खायचं. अक्षरा मला तुझे सगळे लाड पुरवायचेत. विद्या बोलत असते, पण अक्षराचं काही लक्ष नसतं. ती म्हणते, अक्षरा काय झालं? अक्षरा म्हणते, काही नाही आई. नंतर म्हणते, सॉरी आई, मी आवाज चढवला. पण काय करू, अधिपतींशी माझं बोलणंच झालं नाही. विद्या म्हणते, तू बोल त्यांच्याशी, म्हणजे रिलॅक्स होशील. आणि तसं पण शाळा सुटल्यानंतर जाणार आहेस ना त्यांना भेटायला फॅक्टरीत? अक्षरा म्हणते, हो मी जाणारच आहे आज भेटायला. विद्या म्हणते, जाच. आणि अक्षरा जरा वाटलं ना बरं वाटत नाही तर आम्हाला फोन करा. विद्याची काळजी बघून अक्षरा स्माईल करते आणि हो म्हणते. इकडे भुवनेश्वरी म्हणते, काय अधिपती आम्ही ओळखलं की नाही? तुम्ही सुनबाईच्याच फोनची वाट बघताय. अधिपती म्हणतो, नाही नाही, फॅक्टरीमधून पण काही फोन येतात म्हणून म्हटलं असा आला असेल फोन तर हे करा. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती तुम्हासनी खोटं नाही बोलता येत, नका बोलू. तुम्हाला एवढं वाटत असेल तर आणा सुनबाईला घरात. तिच्याकडे दुर्गी आणि आजी शॉकून बघायला लागतात. अक्षरा शाळेत जाते. मॅडम म्हणतात, अक्षरा आता कशी तब्येत? पुन्हा चक्कर नाही आली ना? ती नाही, पण थँक्यू तुम्ही आणि फुलपगारे सर होतात म्हणून मला दवाखान्यात घेऊन गेलात. ते म्हणतात, अगं त्यात काय थँक्यू, आपणच शाळेत शिकवतो ना, एकमेकांना मदत करा. मग आपण नको का पाळायला? पण तुला सॉरी म्हणायचं होतं. त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमधून निघून आलो. अक्षरा म्हणते, त्यात काय सॉरी? आणि माझे आईबाबा आले होते ना, आणि शाळा सुटायची पण वेळ झाली होती. मॅडम म्हणतात, ते फक्त कारण होतं. खरं तर कारण दुसरंच होतं. अक्षरा म्हणते, म्हणजे? आता त्या सांगतात, जेव्हा आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला आणि आम्हाला लगेच शाळेत जायला सांगितलं. कदाचित त्यांना तुला भेटायचं होतं, कारण हॉस्पिटलच्या आवारात मी त्यांना बघितलं. नाही म्हणजे खात्रीने नाही सांगू शकत, पण पुसटसं बघितलं. तुला भेटल्या ना त्या? अक्षरा म्हणते, कदाचित त्यांना भेटायचं असेल, पण आमची हुकाचूक झाली आणि मी माहेरी राहते ना, त्यामुळे आमच्यात बोलणं पण नाही झालं. त्या स्माईल करतात आणि निघून जातात. भुवनेश्वरी म्हणते, या सुनबाईला घरी घेऊन. दुर्गी म्हणते, ताई असं कसं? तिलाच तुझ्यासोबत राहायचं नाही ना, असं तिने स्पष्ट सांगितलंय, हो की नाही? भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे जरा थंड घे. ह्या घरच्या सुखासाठी आम्ही काय बी करू. ह्या घराला त्या पाहिजे आणि त्या घरी येणार असेल आणि आम्ही त्यासनी नको असेल तर आम्ही जाऊ कुठं बी. अधिपती म्हणतो, आईसाहेब तुम्ही कुठं बी जायचं नाही, हे घर तुमचं आहे. तुम्ही आनंदात राहावा, सुखात राहावा. ती म्हणते, अधिपती तुम्ही उदास असताना आम्ही आनंदात कसं राहणार? तो असेचं नाटक करत म्हणतो, हे काय आम्ही आनंदातच आहे. ती म्हणते, अधिपती तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. आम्ही कुठं बी राहू, तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका, कारण तुम्हाला त्रास झाला की तो आम्हाला होतो. अधिपती म्हणतो, मला काय त्रास होत नाही आणि मी तुम्हाला बी होऊ देणार नाही. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती तुम्ही खात नाही, झोपत नाही, एवढा रांगडा गडी, पण व्यायाम पण करत नाही. तुम्हाला असं आम्ही काय बघू शकत नाही. त्यापेक्षा आम्ही जातो आणि सुनबाईला साकडं घालतो. तुम्हासनी माहिती आहे आम्ही फक्त दिव्याला साकडं घालतो, पण आज तुमच्यासाठी सुनबाईला घालतो, त्यांच्या हातापाया पडतो आणि काही करून त्यासनी घरी घेऊन येतो. अधिपती म्हणतो, त्याची काहीच गरज नाही, त्यांना यायचं असेल तेव्हा येतील. अक्षराला आठवतं, ती शिकवत असताना अधिपती क्लासमध्ये येतो आणि बेंचवर बसतो. तेवढ्यात मिताली येते आणि म्हणते, मॅडम मॅडम. अक्षरा म्हणते, हा मिताली तू? ती काय झालं मॅडम?
अक्षरा म्हणते काहीच नाही, तू सांग ना, काही काम होतं का? मिताली म्हणते मॅडम, आमचा प्रोजेक्ट होता, एक प्रयोग. त्यासाठी काही सामान पाहिजे होतं, ते आमच्याकडं नव्हतं. म्हणून आम्ही प्रोजेक्ट बदलत होतो. पण धाकले सरकारांनी तसं नाही होऊ दिलं. आम्हाला जे जे पाहिजे होतं ना, ते ओंकार दादा आणि रव्या दादाला सांगितलं. त्यांनी आम्हाला सगळं सामान आणून दिलं. आणि एवढंच नाही, जे या प्रोजेक्टमध्ये भाग घेणार त्यांना धाकले सरकार बक्षीस पण देणार. हे ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. ती मिताली, तू जा आता. आणि मनात म्हणते अधिपती, तुम्ही नवरा म्हणून, माणूस म्हणून खूप चांगले आहात. ती फोन लावते आणि म्हणते पुन्हा बिझी फोन, एवढं कुणाशी बोलतायत? मोनीश्वरी चक्रा मारत असते. तिच्या मागे दुर्गी. मोनीश्वरी म्हणते दुर्गे, काय चाललंय? ती म्हणते ताई, तू असं का म्हणाली की सुनबाईसने घेऊन ये? मोनीश्वरी म्हणते जेव्हा देव अक्कल वाटीत होता ना, तेव्हा गेली असेल कोणाच्या तरी चाड्या करायला. दुर्गी म्हणते ताई, असं का बोलते ग? मी तर तुझ्याच तालमीत वाढली. मोनीश्वरी म्हणते दुर्गे, आमासनी बदनाम करू नको. आणि सुनबाईचं म्हणशील तर त्यांच्या घरी आम्ही कधीच जाणार नाही आणि त्यांना ह्या घरात कधीच येऊ देणार नाही. आमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. दुर्गी हसून म्हणते बाई ग, मी किती घाबरले होते. मला वाटलं अधिपतींसाठी तुझं मन बदललं की काय. मोनीश्वरी म्हणते अधिपतींसाठी आम्हाला खूप वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी दुसरा उपाय करावा लागणार. अक्षरा बाहेर येते, पुन्हा फोन लावते. दुर्गी आजीच्या रूमात जाते आणि म्हणते ही आत्ती पण ना, माळ कुठं ठेवती काय माहिती. तेवढ्यात आजीचा फोन असतो. दुर्गी बघून म्हणते मास्तर डी हिचा नवऱ्यासाठी नुसता जीव लावला. एवढं काय त्या नवऱ्यात? मी एवढ्या वर्षापासून माझ्या नवऱ्यापासून लांब राहते, काही फरक पडला का? काय त्या अधिपतीला एवढं सोनं लागलं? नाही नाही, तो अधिपती म्हणजे सोन्याची कोंबडी आहे, सोन्याची कोंबडी. ती कशाबाई सोडल त्याला? आता बघतेच हिच्याकडं. अक्षरा म्हणते हॅलो आजी, हॅलो आजी, बोलत का नाही आहे? तर आवाज येतो, मी दुर्गेश्वरी बोलते. हां चल बोल. अक्षरा म्हणते आजी कुठे? आजींचा फोन तुमच्याकडे कसा? द्या त्यांच्याकडे. दुर्गे म्हणते माझीशी बोल. अक्षरा म्हणते माझं आजीकडं काम आहे, तुमच्याकडं नाही. दुर्गे म्हणते होय, आमचं काय? आम्ही बिनकामाचे लोक, आम्हाला काही कामच नाही. तुझ्यासारखं काय काम असतं ग? ह्याला निरोप द्या, त्याला निरोप द्या. आम्ही काही कबूतरी का तुझे निरोप द्यायला? आणि आजी तुझ्याशी बोलणार नाही. बोल, काय काम आहे? अक्षरा म्हणते नाही, मला आजींशी बोलायचं आहे. दुर्गी म्हणते असल्या माझात माझ्याशी बोलायचं नाही. आणि इथून पुढं इथं फोन करायचा नाही. अक्षरा म्हणते मी कुणाला फोन करायचा कुणाला नाही हे तुम्ही नाही सांगायचं मला. मी बायको आहे अधिपतीची, सूर्यवंशींची सून आहे. दुर्गी म्हणते होय, मग का टेचात घर सोडून गेली? आणि एक लक्षात ठेव, अधिपतींना तुझी आठवण येत नाही आणि तुझ्याशी बोलायची इच्छा पण नाही. अक्षरा म्हणते हे तुम्ही मला सांगू नका. अधिपती काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. त्यांच्या मनात काय चाललं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. आमच्या जे काही ना ते आम्ही एकमेकात बोलू आणि सॉल्व करू, त्यात तुम्ही पडू नका. दुर्गे म्हणते मास्तरीबाई, तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही का गं? मोठ्यांचा आदर कसा करायचा, मोठ्यांशी कसं बोलायचं, आणि यापुढे इथं फोन करायचा नाही. चल ठेव फोन. आता अक्षरा लगेच अधिपतीला फोन लावते, पण तो पण बिझी येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.